व्हिडिओत बघायचा आहे आमच्या क्रपकिंग या पावडरबद्दल। बऱ्याच वेळा काय आहे की शेतकऱ्यांनी ह्या पावडरचा चुकीचा उपयोग केला आहे, तर कसं वापरायचं, काय करायचं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ थोडक्यामध्ये करतो। तर बघा, ग्रपकिंग हे थोडक्यामध्ये काय आहे, एक मेट्रेझियम, बिव्हेरिया आणि वर्टिसिलियम ह्याचा जो हा एक कन्सोर्टिया आहे थोडक्यामध्ये। ओके, म्हणजे थोडक्यामध्ये जीवाणू आहे। आता जीवाणू असल्यामुळे काय, हा जो प्रोडक्ट आहे तर हा प्रोडक्ट वापरताना तुम्हाला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। कधी वापरायचा आहे, काय करायचं आहे। बघा, आता बऱ्याच वेळा काय आहे, आपण मे महिन्यामध्येच ह्या प्रॉडक्टची मार्केटिंग चालू केली होती थोडक्यामध्ये, की शेतकऱ्यांना आपण सांगत होतो की तुम्ही हा प्रॉडक्ट वापरायला चालू करा। प्रिव्हेंटिव्ह पद्धतीनं तुम्हाला हुमणी अळी स्पेशली कंट्रोल करण्यासाठी हे मदत करते, लक्षात घ्या। पण बऱ्याच वेळा काय होते की शेतकरी किडे वगैरे लागले, बऱ्याच वेळा आता सोयाबीनमध्ये जास्त हुमणी लागली, भुईमूग वगैरे लागले असेल, ज्यावेळी जास्त प्रादुर्भाव झाला हुमणीचा, त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा उपयोग करायचा प्रयत्न केला। आणि बऱ्याच वेळा काय की अशा वेळी प्रॉब्लेम काय होतो की खूप जास्त प्रमाणात ज्यावेळी हुमणी किडी येते त्यावेळी तिला कंट्रोल करणं एका टप्प्यावर पॉसिबल नसतं। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही अशा प्रकारची उत्पादनं कोणत्या स्टेजला वापरताय त्यानुसार सुद्धा तुम्ही क्वांटिटी बघितली पाहिजे की आपण किती वापरतोय। आता जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये वापरत असाल तर एक पुडा तुम्हाला पर एकर इनफ होतो। 1 kg जे आहे ते 200 लिटर पाण्यातून तुम्ही काय करू शकता, पिकाला तुमच्या सोडू शकता। पण बऱ्याच वेळा काय आहे की लोकांनी जास्त प्रादुर्भाव जरी झालं तरी पण त्यांनी 1च किलो वापरला, आणि ते पण एकदाच। एकतर तुम्हाला हा प्रॉडक्ट जो आहे तो लक्षात घ्या, नेहमी टप्प्याटप्प्याने यूज केला पाहिजे। म्हणजे आज एकदा यूज केलं, 1 तारखेला समजा यूज केलं, तर 15-20 तारखेला आणखी एकदा, आणि पुढच्या महिन्यात परत एकदा। म्हणजे अशा ज्यावेळी टप्पे येतात त्यावेळी हुमणीकडे खूप लवकर काय होत असते, कंट्रोल होत असते। एकाच दिवशी 5 किलो टाकलं तर ह्याचा जो उपयोग आहे तो होत नसतो, क्लिअरली सांगण्यासारखं। आणि बऱ्याच वेळा काय झालं, आता ह्या सीझनमध्ये लक्षात आलं की पाऊस पडतोय 4 दिवस, परत तो गायब होतोय, परत ड्राय होतोय। पण अशा केसमध्ये जमिनीचा जेवढा ओलावा तुमचा टिकला असेल त्याच पद्धतीने हे प्रॉडक्ट सुद्धा काम करतं। आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही हे प्रॉडक्ट वापरता, बऱ्याच शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की 4थ्या-5व्या दिवशी म्हणजे काही किडे मारायला पाहिजेत। तर लक्षात घ्या, मेट्रेझियम, बिव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम ज्यावेळी तुम्ही वापरत असता, किडे एवढ्या क्विकली मरत नसतात। ह्याचा जो रिझल्ट आहे तो 2 पद्धतीने येत असतो। एकतर काय की जे किडे असतील तुमच्या पिकामधले हुमणीचे किडे, तर हुमणीच्या किड्यावर हा जो प्रॉडक्ट आहे हा त्याच्या अंगावर वाढ करतो, थोडक्यामध्ये अंगावर वाढतो त्याच्या, आणि त्या किड्याला गुदमरून थोडक्यात मारून टाकतो, फुगतो किडा थोडक्यात असं समजा। किडा फुगतो आणि त्याच्या बॉडीमुळे तो काय होतो, मरून जातो। आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कंडिशन काय होती की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं दिसलंच नाही की वर किडे मरून पडलेत, नाही मरून पडलेत। मग बऱ्याच वेळी काय झालं की त्यांना वाटतं की बाबा रिझल्ट आला नाही, असा रिझल्ट नसतो, लक्षात घ्या मित्रांनो। जर किडे एखादा प्रॉडक्ट वापरायचं आहे तर तुम्ही फिक्स वापरा की तुम्हाला काय वापरायचं आहे। लिसेंटा असेल, पिप्रोनिल। आता बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय होता की शेतकऱ्यांनी सगळ्यात लास्टच्या स्टेजला आणलं, त्यामुळे त्यांना केमिकलशिवाय ऑप्शनच नव्हता। पण ज्या शेतकऱ्यांच्या हातात अजून पण काही गोष्टी आहेत, हळदी असेल, अद्रक असेल, या पिकामध्ये तुम्ही नक्की कंट्रोल करण्यासाठी हुमणी जी आहे तर ह्या प्रोडक्टचा उपयोग करा। आणि फक्त एकदा करून थांबू नका, हा 2 ते 3 टप्पा कमीत कमी कंप्लीट करा, त्यावेळी ह्याचा खूप चांगला इफेक्टिव्ह कंट्रोल जो आहे तो मिळतो। आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण केमिकल यूज करतो, केमिकलचा प्रॉब्लेम काय असतो की केमिकल जास्त काय असतं, डेंजरस असतं किंवा कॉन्सन्ट्रेटेड असतं म्हणून। मग ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या पिकाला सुद्धा तो तेवढाच इम्पॅक्ट करत असतो, लक्षात घ्या। त्यामुळे जर तुम्ही मेट्रेझियम, बिव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम याचा कॉम्बो वापरला तर तुम्हाला हा जास्त उपयोगी आहे, त्याशिवाय किफायतशीर सुद्धा आहे। आता आपण केमिकल फवारणीपेक्षा आपण जैविक औषधात असतात ती सोपी असतात। आता ह्याची वापरण्याची पद्धत काय बघा, बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की डायरेक्टली त्यांनी वापरलं असेल, कोणी त्याला गुळात घातला असेल। तर ऍक्च्युअली शास्त्रोक्त पद्धत काय आहे बघा, की जर तुम्हाला हा प्रॉडक्ट वापरायचा असेल, 10 ते 15 लिटर जे आहे एखादं बकेट घ्या, त्या बकेटमध्ये हा प्रॉडक्ट होता, 10 ते 15 लिटर मिक्स करा, एखादा किलो गुळ आणि अर्धा किलो बेसन, अशा पद्धतीने 2-3 दिवस त्याला मिक्स करून ठेवा। आणि त्याच्यानंतर मग हे 200 लिटरमध्ये मिक्स करून तुम्ही तुमच्या पूर्ण ड्रिपमध्ये सोडू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हे यूज करायचे, भलेही तुम्ही कोणताही बेस वापरा, टाल्क वापरा किंवा डेक्स्ट्रोज वापरा। बऱ्याच वेळी काय होतं, डेक्स्ट्रोज म्हटल्यानंतर आपण काय करतो, डायरेक्टली त्याला सोडायचं। डायरेक्टली वापरलेलं काही हरकत नाही आहे डेक्स्ट्रोज, पण ज्यावेळी आपल्या जमिनीमध्ये हुमणीसारखी स्थिती असते, मुळकूससारखी स्थिती असते, तर अशा केसमध्ये तुम्ही जे ट्रायकोडर्मा असेल किंवा आपलं मेट्रेझियम, बिव्हेरिया आहे, ह्या बाबतीमध्ये काय करा, नेहमी की 2-3 दिवस त्याला भिजवूनच सोडत जा, म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने 100% होत असतो। तर अशा पद्धतीने आपला प्रॉडक्ट जो आहे वापरायचा प्रयत्न करा। जर तुम्ही लास्ट स्टेजमध्ये घेत असाल तर ट्राय करा की थोडंसं जास्त क्वांटिटी घ्या, 1-2-3 किलो तरी कमीत कमी तुम्ही तुमच्या पिकामध्ये चांगल्या कंट्रोलसाठी सोडून द्या। आणि जे शेतकरी अजूनही त्यांच्याकडे काही नाही आहे, त्यांनी एखाद्या वेळेस प्रिव्हेंटिव्ह मध्ये जरी सोडलं ह्याला तरी चालू शकतं। आता भरपूर ठिकाणी स्पेशली मला लक्षात आलं की राजस्थानमध्ये वगैरे काय झालं, हुमणीची जी संख्या आहे ती खूप भयानक आहे।
आणि तिथं काय आहे, पाण्याची सिस्टीम व्यवस्थित नाही आहे, एकतर ते स्प्रिंकलर वापरतात. मग अशा केसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे की पाणी ज्यावेळी आपण हा प्रॉडक्ट वापरतो तो नेहमी 2 ते 3 गोष्टींनी वापरला जाऊ शकतो. एकतर आळवणी करू शकताय, दुसरं म्हणजे ड्रिपनं सोडू शकताय आणि तिसरं म्हणजे पाण्यानं सोडू शकताय. आता लास्टच्या स्टेजमध्ये पाण्यानं आपल्याला सोडता येत नाही कारण पाऊस चालू असतो जोरात. जर अशा केसमध्ये असेल तर हा प्रॉडक्ट जो आहे तुम्ही एक 50% किंवा 50 किलो कोकोपीट वगैरे घ्या, तर कोकोपीटमध्ये मिक्स करा आणि पिकाच्या गड्ड्याला सुद्धा फेकू शकता. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही हा प्रॉडक्ट वापरू शकता. फक्त पॉईंट काय आहे की ह्याला मे मध्ये वापरणं गरजेचं होतं आणि आता आला ऑगस्टमध्ये ज्यावेळी आपण वापरतो नेहमी थोडंसं जास्त प्रमाणात तुम्हाला हे वापरावं लागणार आहे, जेणेकरून हुमणीची संख्या जी असते आता जास्त असते आणि हुमणी मोठी असते, त्यामुळे तिची ऍक्टिव्हिटी सुद्धा काय असते खूप फास्ट असते. ती पटकन आपल्या प्रॉडक्टच्या जाळीत येत नसते, लक्षात घ्या. पण ज्यावेळी बारकी असते त्यावेळी खूप फायदा असतो. एकतर छोटी असते ती, त्यामुळे पसरताना त्याला काय असतं लिमिटेशन असतात, ती जास्त हलू शकत नाही. पण आता मोठी झाल्यानंतर हुमणी जी आहे ती काय होत असते खूप फास्ट पद्धतीने मूव्ह ऑन होत असते, फरक फरत फिरत असते थोडक्यात. अशा केसमध्ये तुम्ही त्याच पद्धतीनं त्याच क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट वापरणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मुळाच्या पिकाच्या रूट झोनमध्येच तुम्हाला हा प्रॉडक्ट वापरायचा आहे. तर तुम्ही साईडला वापरत असाल आणि मला तसा जर रिझल्ट आला नाही तर असा नाही आहे. तर हा लक्षात ठेवा, मुळाचा प्रोडक्ट आहे. मुळाचा प्रोडक्ट असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, नेहमी हे रूट झोनमध्ये तुमच्या पिकाचं सोडायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही याचा उपयोग जो आहे तो करू शकता.